महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यासारख्या विविध योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक आर्थिक अर्थसहाय्यात मोठी वाढ केली आहे. आता हे सहाय्य 1,500 वरून थेट 2,500 प्रति महिना इतके करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा 15 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. या वाढीचा लाभ फक्त संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांपुरताच मर्यादित नाही, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांसारख्या केंद्राच्या योजनांमधील महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनाही वाढीव मदतीचा फायदा मिळणार आहे. हे वाढीव आर्थिक सहाय्य ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यासाठी मिळणारे मानधन 2,500 रुपये असेल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाभार्थ्यांचे हे वाढीव मानधन थेट त्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जाईल. यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी अनेक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे या मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, ज्यामुळे दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्या कोणाला या योजनेचा लाभ मिळत असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.